श्री गणेशाय नमः। श्री गुरुभ्यो नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्। यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्देवैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः। ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। ओम श्री परमात्मने नमः। अथ द्वितीयोऽध्यायः। संजय उवाच तन्तथा कृपयाविष्टम् अश्रुपूर्णाकुलेक्षणम् विषीदन्तमिदं वाक्यम् उवाच मधुसूदनः। श्रीभगवान् उवाच कुतस्त्वाकश्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टमस्वर्ग्यम् अकीर्तिकरमर्जुन। क्लैब्यमास्मगमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्तोत्तिष्ठ परन्तप। अर्जुन उवाच कथं भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन। ईशो विप्रतियोत्स्यामि पूजार्हा वरिसूदन। गुरुन् हत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं वैक्षमपीह लोके। हत्वार्थकामास्तु गुरूनिहैव भुञ्जीय भोगान् रुधिरप्रदिग्धान्। न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः। यानेव हत्वा न जिजीविषामस्तेव स्थिता प्रमुखे धार्तराष्ट्राः। कार्पण्यदोषोपहतस्वभाव पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः। यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमां त्वां प्रपन्नम्। न हि प्रपश्यामि ममापनुद्या यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम्। अवाप्य भूमावसपत्नवृद्धम् राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्। संजय उवाच एवमुक्त्वा ऋषिकेशं गुडाकेश परन्तप न योत्सैति गोविन्दमुक्त्वां तूष्णीं बभूव। तमुवाच ऋषिकेश प्रहसन्निव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तं इदं वचः। श्रीभगवान् उवाच अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाससे। गतासु न गतासूंश्च नानुशोचन्ति पण्डिताः। न त्वेवाहं जातु नासन्न त्वन्नेमे जनाधिपाः। न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम्। देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति। मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुखदुःखदाः। आगमापायिनो नित्यांस्तान् तितिक्षस्व भारत। यं हि न व्यथयन्ते ते पुरुषं पुरुषर्षभ। समदुःख सुखं धीरं सोमृतत्वाय कल्पते। नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः। उभयोरपि दृष्टोस्तत्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः। अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम्। विनाशमव्ययस्यास्यो न कश्चित् कर्तुमर्हति। अन्तवन्त इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणः। अनाशिनो प्रमेयस्य तस्मादुद्यस्व भारत। येनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम्। उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते।
न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यशाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे वेदा विनाशिनं नित्यं यो येनामजमव्ययम् कथं स पुरुषः पार्थ कं घातयति हन्तिकम् वासांसि जीर्णानि यथा विहायो नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान् अन्यानि संयाति नवानि देहि नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः अच्छेद्यो यमदाह्यो यमक्लेद्यो शोष एव चो नित्यः सर्वगतस्थाणुरचलोऽयं सनातनः अव्यक्तो यमचिन्त्यो यमविकार्यो यमुच्यते तस्मादेव विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतम् तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च तस्मात् परिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनम् आश्चर्यवद् वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चन्यमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् देहि नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि। सर्वांना आवाज व्यवस्थित आला आहे का? कोणाची काही शंका आहे का? कोणाची काही शंका नाही ना? श्वेता झाले का नाही? शंका नाही ना शंका. चला मग पुढे निघायचं. 31 पासून पुढे संता घ्यायची का? चला सगळ्यांनी पोथीकडे लक्ष द्या, पेन्सिल जवळ ठेवा. आता 31वा श्लोक जो आहे सुरुवातीलाच तो त्याची संधी फोड जी आहे ती पहिले लक्षात घ्या आपण, मग आपण पुढे जाऊ. दुसरी जी ओळ आहे 31व्या श्लोकाची त्याच्याकडे लक्ष द्या. मी आधी म्हणतो, तुम्ही लक्ष द्या आणि लगेच तुम्हाला संधी फोड सांगतो मी त्याची. स्वधर्मम अपि चाव्यक्ष न विकंपितुमर्हसि धर्म्यादि युद्धाश्रेयोन्यत धर्म्यादि युद्धाश्रेयोन्यत धर्म्याधि युद्धात श्रेयोन्यत. सगळ्यांनी पेन्सिलने टिकमार्क करून घ्या. धर्म्याधि युद्धात श्रेयोन्यत.
क्षत्रियस्य न विद्यते। ठीक आहे, आता आपण छंद घेऊया 31व्या श्लोकापासून. स्वधर्मम् अपि चावेक्षो स्वधर्मम् अपि चावेक्षो न विकम्पितुमर्हसि न विकम्पितुमर्हसि धर्म्याद्धियुद्धाश्रय्योऽन्यत् धर्म्याद्धियुद्धाश्रय्योऽन्यत् क्षत्रियस्य न विद्यते क्षत्रियस्यो न विद्यते. 31वा श्लोक दुसरी ओळ परत एकदा लक्षात घ्या. थोडं अवघड आहे ते म्हणायला, तर त्याची संधिफोड लक्षात घेतली की तुम्हाला सोपं पडेल. धर्म्याधी युद्धात श्रेयोन्यत धर्म्यादी युद्धात श्रेयोन्यत क्षत्रियस्य न विद्यते क्षत्रियस्य न विद्यते. 31वा श्लोक परत एकदा पहिल्यापासून घ्या. स्वधर्मम् अपि चावेक्षो स्वधर्मम् अपि चावेक्षो न विकम्पितुमर्हसि न विकम्पितुमर्हसि धर्म्याद्धियुद्धाश्रय्योऽन्यत् धर्म्याद्धियुद्धाश्रय्योऽन्यत् क्षत्रियस्य न विद्यते क्षत्रियस्य न विद्यते. यदृच्छया चोपपन्नम् स्वर्गद्वारमपावृतम् सुखिनाः क्षत्रियाः पार्थ. आता इथे संस्कृतचा एक नियम आहे. पुढे जर क्ष हे व्यंजन आलं, जसं इथे क्षत्रिय आलेला आहे, क्षचा क्षत्रियाचा क्ष आलेला आहे, तर त्याच्या आधीचा जो विसर्ग असेल तो मध्ये जरी आला तर तो पूर्ण म्हणायचा आहे. म्हणजे जसा सुखिनाः क्षत्रियाः पार्थ सुखिनाः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम् अथ चेत्त्वमिमं धर्म्यम् संग्रामन्न करिष्यसि ततः स्वधर्मं कीर्तिञ्च हित्वा पापमवाप्स्यसि अकीर्तिञ्चापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्यया संभावितस्य चाकीर्तिर् मरणादतिरिच्यते भयाद्रणादुपरतम् मस्यन्ते त्वां महारथाः येषाञ्च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम् अवाच्य वादांश्च बहुन् वदिष्यन्ति तवाहिताः निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरन्नु किम् हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम् जित्वा वा भोक्ष्यसे महिम् तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ
लाभालाभौ जया जयौ ततो युद्धाय युज्यस्व ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि नैवं पापमवाप्स्यसि एषा ते विहिता सांख्ये एषा ते विहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु बुद्धिर्योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबन्धं प्रहास्यसि कर्मबन्धं प्रहास्यसि नेहाभिक्रमणाशोऽस्ति नेहाभिक्रमणाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् त्रायते महतो भयात्। परत एकदा 31 प्रश्न ह्याचे संथा स्वधर्मम अपि चावेक्षो आवाज जातोय ना सगळीकडे अडचण नाही काय स्वधर्मम अपि चावेक्षो स्वधर्मम अपि चावेक्षो न विकम्पितुमर्हसि न विकम्पितुमर्हसि धर्म्याद्धियुद्धाश्रय्योन्यत् धर्म्याद्धियुद्धाश्रय्योन्यत् क्षत्रियस्य न विद्यते क्षत्रियस्य न विद्यते यदृच्छया चोपपन्नम् स्वर्गद्वारमपावृतम् सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम् अथ चेत्त्वमिमं धर्म्यम् संग्रामन्न करिष्यसि ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम् संभावितस्य चाकीर्तिर् मरणात् अतिरिच्यते भयाद्रणादुपरतम् मस्यन्ते त्वां महारथाः येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम् अवाच्यवादांश्च बहून् वदिष्यन्ति तवाहिताः निन्दन्तस्तव सामर्थ्यन् ततो दुःखतरन्नु किम् हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम् जित्वा वा भोक्ष्यसे महीम् तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जया जयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि एषा ते विहिता सांख्ये
बुद्धिर्योगे त्विमां शृणु बुद्धिर्योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबन्धं प्रहास्यसि कर्मबन्धं प्रहास्यसि नेहाभिक्रमणाशोऽस्ति नेहाभिक्रमणाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्यो स्वल्पमप्यस्य धर्मस्यो त्रायते महतो भयात् त्रायते महतो भयात्. सगळ्यांना आवाज आला आहे का आणि कुणाला काही अडतंय का उच्चार करताना? श्रेय कसं म्हणायचं? पुढे त्याचा उच्चार कसा आहे? तेवढा आहे का? हा आवाज येतो. 31व्या श्लोकात दुसरा शब्द ते फक्त श्रेय जे आहे त्याचा उच्चार कसा आहे? श्रेय अर्धा छ आणि ती संधिफोड आहे तिथे. ती तेवढा संधिफोड आहे ना. मी संधिफोड सांगितली की लक्षात येईल. आता ते लक्षात येईल. धर्म्यादी युद्धात तो च जो आहे ना च चा उच्चार करण्याची संधिफोड करून युद्धात म्हणायचं. धर्म्यादी युद्धात श्रेयोन श्र जे आहे ना म्हणजे श्री मधला श्र जो आहे किंवा श्रावण मधला जो श्र आहे तसंच म्हणाय श्रेयोन. तिथं छ आहे ना पण त्याची संधिफोड होते. अच्छा हा त्याच्यामुळे कळत नाही. संधिफोड होते म्हणून मी म्हणलं तेच जास्ती अवघड आहे सगळ्यांना म्हणण्यात लक्षात ठेवण्यासाठी. आता जो अर्थ सांगितला की जास्ती लवकर लक्षात येईल. आणि इथे पण पुढे 34वा श्लोक दुसरा शब्द तच्या तिथे काय उच्चार येतो कळत नाही. त्याची संधी होता मरणात तेच ना. मरणात तिथे पण तो येतो अतिरिच्यते म्हणजे संधिफोड करून म्हणायचं असेल तर. आणि सरळ म्हणायचं असेल मरणात अतिरिच्यते दतिरिच्यते सरळ म्हणायचं असेल. संधिफोड करे मरणात अतिरिच्यते. अकीर्तींचापि भूतानि कथयिष्यन्ते ते व्ययाम संभावितस्य चाकीर्तिर्मरणात अतिरिच्यते. आणि हा जो आहे ना 31वा धर्म्याधी युद्धाश्रयोन्यत क्षत्रियस्य न विद्यते. झालं. कुणाची काही शंका वेगळी? कोणाच्या काही शंका नाही येत ना का आहेत? ना निंदंतस 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 तव सामर्थ्यम निंदंतस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरन्नु किम्. ततो दुःखतरन्नु किम्. बर हा हे पहा लक्ष ठेवा. मी म्हणतो सावकाश. धर्म्याधी युद्धात श्रेयोन्यत धर्म्याधी युद्धात श्रेयोन्यत
आता इथं जे युद्धात श्रेयोन्यत जे आहे ना लिहिलेलं, तर हे बघा धर्म्याधी हे आलं का बरोबर? हा, आता युद्धात त अर्धा लिहायचा तिथे आपण आपल्या पोथीत खूण करून. युद्धात आता ते श्र जे लिहिलेलं आहे तिथं स्र येतो, म्हणजे श्रावणाचा स्र, श्रेयोन्यत. आता याची मी संधिफोड तुम्हाला सांगतो पूर्णपणे, म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल. धर्मात, बर का, धर्मात युद्धात अन्यत श्रेया न विद्यते. हा न विद्यते खाली जे आलं ना, क्षत्रियस्य न विद्यते, या संपूर्ण जर याचे पाहिजे असेल ना पूर्ण ह्या संपूर्ण श्लोकाची अर्ध्या श्लोकाची फोड, तर आता बघा, क्षत्रियस्य धर्म्यात युद्धात अन्यत श्रेया न विद्यते, म्हणजे क्षत्रियाला धर्मशील युद्धाला सोडून दुसरं काहीही श्रेष्ठतम श्रेयस्कर नाहीये अर्जुना. त्या अर्थापेक्षा तुम्ही संधिफोड लक्ष दिली आली का बघा परत एकदा. धर्म्याधी युद्धात श्रेयोन्यत, आलं लक्षात? क्षत्रियस्य न विद्यते, हे पुढचे 8 अक्षर आहेत श्लोकातले. अजून कोणाची काही शंका असेल तर बघा, नाही तर मग मला अर्थ सांगायला पुढे तुम्हाला सगळ्यांना संधिफोड करून अजून. चला अर्थ बघायचा का मग? हा 31व्या श्लोकापासून आपण अर्थ बघूया. स्वधर्मम अपि चाव्यक्ष न विकंपितुमर्हसि, धर्म्याधी युद्धाश्रय्यन्य क्षत्रियस्य न विद्यते. भगवंत काय म्हणताय की च म्हणजे शिवाय, इथं चाव्यक्ष जे आलेलं आहे ना, तर त्याची फोड च आव्यक्ष स्वधर्मम अपि ह्या शब्दाची संधिफोड करताना किंवा संस्कृतमध्ये त्याचा अर्थ सांगताना च स्वधर्मम अव्यक्ष अपि, म्हणजे आपल्या धर्माला पाहूनही स्वधर्माकडे दृष्टी देऊनही असा न म्हणजे नाही, विकंपितू म्हणजे डगमगणे, असा डगमगण्यासाठी न अर्हसी म्हणजे तू योग्य नाहीस. म्हणजे आपला जो स्वतःचा धर्म आहे त्याच्याकडे बघायचं आणि त्याच्याकडे न बघता बघूनही डगमगून जाणाऱ्यापैकी तू आहेस का? नाही. भगवत भक्तांनो, तुम्ही सगळ्यांनी एक लक्ष ठेवा, हा जो दुसरा अध्याय आहे ना, जो कोणी डिप्रेशन मध्ये गेला असेल ना आपल्या जीवनात, ती मुलगी असेल आपल्या संसारामध्ये डिप्रेशन मध्ये गेली असेल, किंवा एखादा मुलगा असेल तो करिअर मध्ये डिप्रेशन मध्ये गेला असेल, त्याने नीट डोळसपणे ह्या दुसऱ्या अध्यायाचा जर अभ्यास केला किंवा वाचला वारंवार, तर नक्की त्या डिप्रेशन मधून बाहेर यायला त्याला मदत होईल. कारण अर्जुन हा पूर्णपणे डिप्रेशन मध्ये गेलेला आहे. मला हे करायचंच नाही, तो लायबल असून सुद्धा म्हणतो आय कॅन डू इट, किंवा मला म्हणजे करायची इच्छाच नाही राहिलेली, मला करायचंच नाही. त्याच्या मनाला एक वेगळ्या प्रकारचा न्यूनगंड निर्माण झाला. डिप्रेशनचा अर्थ काय तर न्यूनगंड, हे मी करूच शकणार नाही, मला करायचंच नाही, केलं तरी मला त्याच्यातून सुख मिळणार नाही, नकोच मला हे ते वारंवार म्हटलंय. आणि भगवंताने त्याला बरोबर त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी म्हणून हा दुसरा अध्याय म्हणजे सांख्य ज्ञानाच्या दृष्टीने उत्तम दर्जाचा अध्याय आहे. परंतु सामान्य जीवनात जगण्यासाठी तर काय म्हटलंय बघा, आपण आपल्या मुलांना मोटिवेशन करताना काय म्हणतो, हे तू करू शकतोस नाही का. लहान मुलगा असेल
त्याला जर पलंगावर चढायचं असेल तो प्रयत्न करतोय, आपण त्याला पलंगावर स्वतःहून बसवू नये. त्याला म्हणायचं हा यू कॅन डू इट, यू कॅन डू इट, तू करू शकतो हे. त्याला असं आपण मोटिवेट केलं. आता हे मोटिवेशन कोणी कोणाला दिलं होतं पुराणामध्ये आपल्या लक्षात असेल. प्रसिद्ध मोटिवेशन कोणी कोणाला दिलं माहितीये? ज्या वेळेस लंकेला जायचं आहे, सीता कुठं आहे हे फक्त ऐकिवात आहे, ह्या समुद्राच्या पलीकडे कुठेतरी रावणाने लपवून ठेवलेलं आहे. एवढा मोठा अथांग सागर जो आहे हा, म्हणजे तरुण जायचं म्हणजे पोहून जायचं तरी ताकद कोणाची चालणार नाही, आणि वरून उड्या मारून जायचं. वानर उड्या मारण्यात प्रवीण होते, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांना, आणि त्या ठिकाणी काय होतं तर त्यांची स्पेशालिटी होती हवेतून उडून पलीकडे. पण ते इतकं लांबचं अंतर होतं, कोण जाईल? मोठा प्रश्न होता, कोण जाईल? तर त्यावेळेस हनुमंताला जांबुवंतांनी सांगितलंय की तुला तुझ्या शक्तीचं आणि काय आहे तर विस्मरण झालेलं आहे. हनुमंताला जांबुवंतांनी सांगितलं की तुला तुझ्या शक्तीचं विस्मरण झालेलं आहे, तू हे सहज विलय करू शकतो. आणि मग हनुमंताला ज्यावेळेस आपल्या स्वतःच्या शक्तीचा त्या ठिकाणी आणि अनुभव आहे, तुला ते करू शकतो, हे ज्यावेळेस त्याचा स्वतःचा आत्मविश्वास जो आहे, हा सेल्फ कॉन्फिडन्स ज्याला म्हणतात, तो ज्यावेळेस जागृत झाला, ते हनुमंत लीलया वृणी गगनात पेटवी लंका हनुमंत. नुसता तिकडेच गेला नाही तर त्यांनी लंका पण पेटवली नंतर सीतेचा शोध घेऊन. तर हे आहे, म्हणजे तुम्ही हे करणारे आहात, करू शकणारे आहात, असंच भगवान अर्जुनाला सांगताय की स्वधर्मम अपि चाव्यक्ष न विकंपितुमर्हसि. न अर्हसी म्हणजे काय तर तू योग्य नाही, स्वधर्मापासून च्युत होणे तुला उचित नाही. कारण आता तू स्वधर्मापासून वंचित झालाय, लांब दूर गेलाय. तुझा धर्म काय आहे? तो क्षत्रिय आहे, त्यामुळे तुला बाण चालवणे किंवा शस्त्र चालवणे हा तुझा धर्म आहे. त्यापासून तू काय म्हणलाय? विसृज्य असं शरणचापम शोक संविघ्न मानसा. असा बसलायस तू, असा बसलायस माझ्या समोर की सगळे चाप बाण बाजूला ठेवून दिले, हतबल झालेला. हा मी तुला कधी बघितलेलं नाही. हे तुझा धर्म नाही, हे तुझं वागणं नाहीये. तुझा नैसर्गिक धर्म काय आहे किंवा नैसर्गिक वागणं काय आहे? तर शत्रूला पराभूत करण्यासाठी सदा सर्व काळ चापबाण घेऊन सिद्ध असलेला अर्जुन, आणि आपल्या स्वतःच्या धर्माला पाहूनही, स्वतःचा धर्म म्हणजे काय आहे तर स्वतःचा धर्म हा ज्याच्या त्याचा वेगळा धर्म आहे. भगवत भक्तांना धर्म 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 धर्मावर फार मोठा अवडंबर होतं बरं. एक स्त्री आहे, त्या स्त्रीचा कुमारावस्थेमध्ये धर्म काय आहे तर आईकडून सगळ्या प्रकारच्या पाककला शिकून घेणे हा तिचा धर्म आहे. सगळ्या प्रकारच्या कलामध्ये निपुण होणं हा त्या मुलीचा कुमारावस्थेमधला धर्म आहे. नंतर लग्न झाल्यानंतर सुरुवातीला तिने आपल्या पतीला समाधानकारक असं वागणं आपलं ठेवणं, सुरुवात करताना पतीला समाधानकारक वागणं ठेवणं हा तिचा धर्म आहे. आणि त्या पतीची सेवा करता करता किंवा त्याला प्रसन्न करता करता त्याच्या ज्ञाती बांधव, म्हणजे त्याची जी आई असेल, वडील असतील, त्या पतिराजांचे बंधू असतील, बांधव असतील, जे कोणी ज्ञाती बांधव असतील, त्या सगळ्यांना आणि प्रसन्न करण्याचा आणि हसतमुखाने त्यांचं स्वागत करण्याचा हा तिचा धर्म आहे. बघता बघता काय जर संसार वेलीवर एक बाळाचा जन्म झाला, आणि बाळाचा जन्म झाल्यानंतर आता तिचा पहिला धर्म कोणता आहे? तिचा पहिला धर्म आहे मातृधर्म. तिचा आता जागृत झाला, आणि तिचा आता प्रायोरिटी, प्राधान्य कशाला हवं तर बाळाला काय हवं आणि काय नको हे बघण्याचा तिचा धर्म आहे. त्यावेळेस तिचा पती किंवा तिचे सासू किंवा तिचे सासरे हे दुसऱ्या किंवा तिसऱ्या अशा एकेका पायरीला लांब जातात. पहिला धर्म काय आहे तर त्याने तसा क्षत्रिय आहे. तुझा धर्म काय आहे तर चापबाण किंवा शस्त्र, तुला ज्याच्यामध्ये तू निपुण आहेस ते शस्त्र, ते युद्ध प्राप्त झाल्यानंतर त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचा धर्म तुझा नाही, तो तुझा धर्म नाही. आणि लक्षात ठेव, त्याच्यापेक्षा श्रेष्ठतम असं या जगात काही नाहीचे अर्जुना. आपला धर्म आपल्याला प्राप्त झालेला आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करणे किती वेडेपणा ठरेल. विचार कर जरा तू तुझ्या स्वतःच्या मनाशी. तू स्वतःलाच प्रश्न विचार ना, हे बरोबर आहे का? काय म्हणलंय पुढच्या ओळीत, म्हणजे अर्ध्या श्लोकामध्ये पुढच्या, तर धर्म्याधी युद्धात श्रेयोन्य क्षत्रियस्य न विद्यते. भगवान त्या ठिकाणी म्हणतायत की म्हणूनच क्षत्रियस्य धर्म्यात, म्हणजे क्षत्रियाने स्वतःच्या धर्माला सोडून आणि काय करायचं आहे तर दुसऱ्या कुठल्या तरी धर्माची व्याख्या करणं योग्य नाही रे, उचित नाही, नाही उचित.
तर तुझा धर्म आहे. तुला जर युद्ध प्राप्त झालेलं आहे सांप्रत अवस्थे मला वर्तमानात, तर तू त्या युद्धाला पाठ लावणं हा तुझा धर्म नाही, तो अधर्म ठरेल. तुझ्या धर्माच्या गोष्टी करतायस ना माझ्याशी की हे केलं तर ते होईल. तर तुला हे सगळं समजून सांगितलंय बाळा मी. दुसऱ्या अध्यायाच्या आणि त्या ठिकाणी 7व्या श्लोकाला भगवंताच्या समोर शरण आलेला आहे. मी शरणागत आहे म्हणे, प्रपन्न आहे. शादिमाम त्वाम प्रपन्न शिष्यस्तेहम, तुमचा शिष्य आहे मी, तुम्हाला पूर्णपणे शरणागत अशा प्रकारे आणि शरण आलेलो आहे. तर तुम्ही मला नीट काय माझं श्रेयस्कर असेल ते सांगा. भगवान ते समजून सांगताना आणि वेगवेगळ्या प्रकारची हा आत्मा म्हणजे काय, आत्मतत्व म्हणजे काय, ते सगळं समजून सांगत त्याचा उपसंहार करण. आणि आता 31व्या श्लोकामध्ये सांगता, तुला जर उचित अशा प्रकारचं तुझं धर्म कार्य करण्याची संधी प्राप्त झाली, त्याकडे दुर्लक्ष करणे हा तुझा धर्म नाही, तर त्याच्याकडे लक्ष देणे आणि त्याप्रमाणे वागणे हाच तुझा धर्म आहे. आणि धर्म्यादी युद्धात श्रेयण्य म्हणजे या ठिकाणी ह्या युद्धाहून अन्यतम दुसरं श्रेयस्कर काही नाहीच तुला. क्षत्रियस्य न विद्यते, न म्हणजे नाही, विद्यते म्हणजे प्राप्त होऊ शकत नाही दुसरं काही म्हणे तुला, की युद्ध प्राप्त झाले तू क्षत्रिय आहेस त्याच्याकडे लक्ष देणं हा एकमेव धर्म आहे. हा एकमेव धर्म आहे. आणि हा एकमेव धर्म जर पालन केला तर पुढचं जीवन सगळं सुसह्य अशा प्रकारचं होणार आहे भगवत भक्तांनो, असं भगवंताचं हे ठिकाणी म्हणणं आहे. बरं, तर आपल्याला उचित जे प्राप्त झालेलं आहे तेच काम करायला हवं. आपण दुसरं नाही त्या गोष्टीकडे लक्ष देऊ नये. पहिलं काम ते आहे, नंतर बाकीची कामं आहेत सगळी. मग बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यावर जे आपण चर्चा केली ती नंतर आहे बाळा अर्जुना. तुझं जे म्हणणं आहे ना ते नंतर आहे. आधी तू युद्ध करणं हे तुझं उचित कर्म आहे, उचित धर्म आहे. तर धर्म्याधी युद्धाश्रय्यन्य म्हणजे धर्मानुसार प्राप्त झालेलं, धर्माला सोडून नसलेल्या धर्मरूप रूपाने तुला युद्ध प्राप्त झालेलं आहे. त्याहून युद्धात श्रेयन्यत न अन्यत श्रेयः, याच्यापेक्षा वेगळं श्रेयस्कर किंवा सोयीचं तुझ्यासाठी योग्य असलेलं दुसरं न विद्यते, अजिबात नाहीये. यदृच्छया चोपपन्नम स्वर्गद्वारम अपावृतम सुखिनाः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम्. अरे अर्जुना, हे पार्थ, यदृच्छया च उपपन्नम, तर त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, तर यदृच्छया म्हणजे न मागता, काय गंमत आहे, न मागता प्राप्त झालेलं आहे. मग आपण मागणी केली का, मागणी केली का? याच्यासाठी आपल्याला महाभारताचा थोडा अभ्यास असायला हवा. बघा, सगळ्यांची इच्छा होती युद्ध करावं, युद्ध करावं. प्रत्यक्ष भगवान आणि पांडवांच्या बैठकीत वारंवार सांगत होते आपण युद्ध करायला नको, इतक्या लवकर घाई करायला नको. भगवंताने कधी आपण जर ही गीता आणि गीतेतलं जे तत्वज्ञान आहे आणि यामध्ये जे कृष्णाने अर्जुनाला युद्धासाठी नको नको म्हणताना तयार केलेलं ना, त्याच्या आधीचं जो प्रकरण आहे ना ते जर अभ्यासलं ना तर कृष्णाचा सगळ्यात पहिले विरोध होता युद्ध करण्याला, नको म्हणे. आणि कृष्णाला सगळं माहिती आहे, युद्ध झालं नरसंहार होणार आहे, सगळे वीरांचा आणि काही कारण नसताना आणि छेद होणार आहे, वध होणार आहे. पण भगवंताने खूप टाळण्याचा प्रयत्न केला. सगळ्यात जास्ती उल्हासित कोण होते माहिती पांडवांपैकी युद्धाला? भीम आणि अर्जुन. भीमाला आपल्या बलाचा आणि अतिशय आत्मविश्वास जास्ती होता गरजेपेक्षा, आणि अर्जुनाने दिव्यास्त्र प्राप्त केले, त्यामुळे अर्जुन आता निर्भीड झाला होता. तो म्हणला आता कोणीही येऊ दे समोर, मी सगळ्यांचा नायनाट करेन. माझ्याकडे अशा काही वस्तू आहेत की त्याच्यासमोर कोणी टिकूच शकणार नाहीये, कोणीही टिकणार नाही त्याच्यासमोर, इतक्या काही. आणि त्याने त्या ठिकाणी जमवाजमव केलेली, खूप मेहनत केलेली आहे, त्याने खूप कष्ट घेतलेले आहेत. त्यांना घाई झालेली युद्ध करायची. भगवान म्हणले थोडं थांबू रे भीम दादा, थोडं थांबूया ना, आपण काय बघूया ना जरा, चर्चा करून काय होतं का. पण चर्चा करण्यासाठी खूप प्रयत्न केले, वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या वापरल्या, परंतु काहीही सापडलं नाही, त्यातनं काहीही मिळालं नाही. ते म्हणले पांडव हितेशी नाही तर धर्म हितेशी. हे लक्षात घेण्याची गोष्ट आहे. पांडव हितेशी नाही तर धर्म हितेशी कोण आहे? विदुर त्या दरबारात आहे. जोपर्यंत विदुरांना अपयश येत नाही तोपर्यंत कोणीही युद्धाची भाषा करायची नाही. विदुर धर्माची बाजू योग्य मानणार आहे. आणि धर्म म्हणजे धर्मराज नाही तर मूळ जो धर्म आहे की अन्याय होऊ द्यायचा नाही कोणाला, त्यानुसार विदुर वागणार आहे.
आणि त्या ठिकाणी आपल्याला काही करायची गरजच नाही. ज्यावेळेस विदुरांना आणि त्या दरबारामध्ये कोणत्याही प्रकारच्या शब्दांना, त्यांच्या वचनांना किंमत राहिली नाही. का राहिली नाही? तर ज्यावेळेस दुर्योधन विदुरांना एकेरी नावाने हाका मारू लागला आणि त्यांचा उपमर्द केला आहे, विदुरांनी ठरवलं बस आता मला इथं राहणं उचित नाही. का? माझा एकेरी नावाने उल्लेख झाला आणि मी पांडव हितेशी आहे असा माझ्यावर आरोप झालेला आहे. मी पांडव हितेशी नाही, विदुर पांडव हितेशी नाहीत. विदुर धर्माला धरून वागणारे आहेत आणि धर्माला धरून वागणारे पांडव होते. म्हणून आपल्याला वरवर सगळ्यांना असं दिसू लागलंय, त्यात विशेषतः दुर्योधनाला असा भास होतोय की हे फक्त पांडवांचं हित जपतात. पांडवांचं हित जपणारे विदुर नव्हते, तर धर्माचं आणि त्या ठिकाणी सांभाळ करण्याची जबाबदारी जणू त्यांच्याकडे होती. कारण विदुर मंत्री होते, हस्तिनापूरच्या धृतराष्ट्राच्या दरबारातले मंत्री होते आणि मंत्र्याचं हित, ते मंत्र्याचं कार्य तेच आहे की राष्ट्राचं हित कशात आहे ते आधी बघायला हवं. वैयक्तिक हिताकडे लक्ष देणं उचित नाही. राष्ट्र चालवायचं असेल, वैयक्तिक हित हे द्वितीय तृतीय स्थानावर आहे. पहिलं प्राधान्य कशाला हवंय? राष्ट्राला प्राधान्य हवंय. राष्ट्राचं हित जपलं पाहिजे आणि तेच राष्ट्राचं हित कशात आहे? तर राष्ट्रातल्या प्रत्येक जीवमात्रामध्ये समन्वय असला पाहिजे. एकमेकांमध्ये वितुष्ट नको, भांडण नको, द्वेष नको, मत्सर नको, कलह नको. म्हणून मग आपल्याला जे उचित असेल ते कर्म करायला हवं. उचित काय होतं? तर पांडवांचा हिस्सा पांडवांना देणं हे उचित कर्म होतं. परंतु लोभी असलेल्या दुर्योधनाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी शकुनीने काय केलंय तर त्यांना एक कणभर सुद्धा द्यायचा नाही. मिळवायचं असेल तर त्यांनी भांडण, युद्ध करून मिळवावं. ते सगळं आमचं आहे, माझं आहे म्हणून खरं युद्ध झालं. म्हणून भगवान म्हणले आपण खूप प्रयत्न केले की नाही? अर्जुना थांब, प्रयत्न केले की नाही आपण युद्ध टाळण्याचे? भगवंताने सरते शेवटीची चेष्टा केली. हो, मी जातो म्हणे. आता विदुरांच्या माध्यमातून जर काम झालेलं नाही, सरते शेवटची चेष्टा ही मी करतो म्हणे. आणि म्हणून सगळे आशा लावून बसले होते की आता भगवान गोपाळ कृष्ण हस्तिनापूरला गेल्यानंतर आता काय प्रस्ताव आणतात आणि तो प्रस्ताव मान्य होतो की न होतो. आणि मोठी रथयात्रा निघते. भगवान दरबारात हजर झाले आणि हजर होऊन काय झालेलं आहे तर त्यांचं मोठं यथोचित स्वागत केलं. त्यांना 56 प्रकारचे भोग, हे बोलण्याची पद्धत आहे, नाना प्रकारचे व्यंजनांचं. आणि त्या ठिकाणी त्यांना काय केलं तर नैवेद्य दाखवूया, त्यांना भोजन घालूया आणि मग त्यानंतर काय होईल तर ते आपल्याला कदाचित प्रसन्न होतील. असे एक सामान्य विचार आहे दुर्योधनाचा आणि या ठिकाणी धृतराष्ट्राचा. आणि तसाही एक लौकिक दृष्ट्या बघितलं तर आपल्याकडे जर कोणी अतिथी येणार असेल तर त्याला यथेच अशा प्रकारचा पाहुणचार करणं हे आपलं कर्तव्यच आहे. परंतु वरवर दाखवताना हा पाहुणचार आहे, परंतु आतला हेतू असं याला खाऊ पिऊ घालून काय करायचंय, छान पैकी आपल्या बाजूने वळवून घ्यायचा. जसा शाल्वाला वळवला होता ना युद्धाच्या आधी सैनिक जमवताना, हा माद्रीचा जो बंधू आहे ना त्याला वळवून घेतलं होतं. त्याला असं वाटलं की धर्मराज युधिष्ठिरानेच माझ्याकडे आणि हे सगळी माझी व्यवस्था केलेली आहे. आणि याला बघता 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 दुर्योधनाने आपल्या आणि राहुटीमध्ये घेऊन आले आणि तो अजूनही असं समजत होता की माझा हा सगळा पाहुणचार चाललाय तो धर्मराज युधिष्ठिराकडून चाललेला आहे. पण बघतो तो दुर्योधनाकडे आणि दुर्योधन म्हणते की मामा तुम्ही त्यांचे काय माझे काय, माझ्या बाजूने थांबा. आणि शब्दात बोलते ते. शाल्वाला इच्छा नव्हती यांच्या विरुद्ध उभं राहायची, कुणाच्या, पांडवांच्या विरुद्ध. पण दुर्योधनाने खूप युक्तियुक्तीने काय केलं तर आपल्याकडे खेचून घेतलं. हे आपल्याकडे खेचून घेतलं. तसंच त्यांना वाटलं की कृष्णाचे पण खूप मोठं स्वागत करू. आणि हा कृष्ण काही सामान्य आहे का, सामान्य जीव आहे का, की एखादी गोष्ट खूप आपल्याला प्रलोभन दिली आणि तो आपल्या बाजूने. कृष्णाला प्रलोभन देऊन कृष्ण आपलासा नाही होत. बरं, कृष्णाला काही वस्तू देऊन कृष्ण आपलासा नाही होत. मग कशाने होतं कृष्ण आपला? तर कृष्णाला आपलं तन मन ज्या वेळेस दिलं जाईल ना, धन सरते शेवटी जातो. आपण पहिल्यांदा धन देतो, मग जमलं तर तन देतो, मन शेवटपर्यंत देत नाही. आपण मन शेवटपर्यंत देत नाही देवाला. आपलं मन त्याला दिलं की बस सगळं सोबत. तेवढे मन कसं द्यायचं माहिती नाही. मन देता येतं. आईला विचारा ना, तिने कुणाला मन दिलंय? तिने तिचं मन कुणाला दिलंय? आईने. तिला विचारा ना, ते एका व्यक्तीला, जी आई आहे तिला विचारा ना, मन कुणाला दिलंय? जो मुलगा किंवा मुलगी आपण जन्माला घातली ना त्याला आपलं मन दिलंय. सदा सर्व काळ अष्टो प्रहर. आणि काय करते आहे तर
की त्याच बाळाचा, आपल्या बाळाचा विचार करते आईला विचारून जाऊन मन कुणाला दिलंय. पतिराजांना विचारा मन कुणाला दिलंय, आईला दिलंय, वडिलांना दिलंय की आलेल्या बायकोला दिलंय मन, कुणाला दिलंय मन. अष्टप्रहर कोणाचं ध्यान आहे, तिला काही त्रास नाही झाला म्हणजे बस. अरे 25-30 वर्ष तुझी आई खपली रे तुझ्यासाठी, आणि तू आत्ताच्या आले. तिचा तिरस्कार अजिबात करू नये, पण आईचा सुद्धा विचार करायला हवा की नाही थोडाफार कधीतरी, वडिलांचा तरी विचार करायला हवा की नाही कधीतरी. फक्त आणि फक्त 24 तास फक्त माझी बायको, माझी बायको, माझी बायको, माझी बायको. सगळ्यांचा समान विचार करता आला पाहिजे आम्हाला, आणि आम्हाला या सगळ्या जगातून आम्हाला मन कुठं ठेवता आलं पाहिजे. तर जिथे कुठे आपली नजर जाईल ना, तिथे कुठे आमचं मन फक्त कृष्णमय झालं पाहिजे. मग आम्हाला कुठल्याही प्रकारची कसलीही बाधा त्रास देत नाही, काही त्रासच होत नाही महाराज, काही त्रास होत नाही. सगळं काही कृष्ण करतो हा भाव आला की झालं, संपलं. कृष्णाच्या प्रलोभनाला बळी पडणार होते का? नाही. कृष्ण आला त्या ठिकाणी सांगितलं, धृतराष्ट्र आणि दुर्योधनाने सांगितलं की सेवेमध्ये दुर्योधनाला सांगितलं कचोर ठेवू नको, कसल्या प्रकारची कुठेही कमतरता राहिली नाही पाहिजे. तो म्हटलं हो 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 हो. आणि त्याने काय सांगितलंय की म्हणे मी तुमची राहण्याची व्यवस्था अशी अशी केली, तुम्ही आता एकदा हातपाय धुवा, आले आत दरबारात. ते म्हणले ठीक आहे, हातपाय धुतो, शुचिर्भूत होतं, सगळं मान्य आहे, ते सगळं करतो, परंतु ते म्हणे आधी एकदा आराम करा. दुर्योधनाने आणि धृतराष्ट्राने सांगितलं द्वारकाधीशा फार दमून आला, थोडा आराम करा, एकदम फ्रेश व्हा, थोडासा काहीतरी फलाहार घ्या, आराम करा, भोजन करा, परत विश्रांती घ्या, मग गप्पा मारू. कृष्ण काय म्हटले, आपण सुद्धा आपल्या लग्नामध्ये कार्यामध्ये काय करतो माहितीये का, आले की गुरुजी वाट पाहून पाहून थकलेले असतात. गुरुजी म्हणतात पूजेला चला, त्याला थांबवा जरा, नाश्ता पाणी होऊ द्या, सगळं जिकडं तिकडं होऊ द्या. गुरुजी वाट पाहून पाहून 5 तास थकून गेलेला आहे बिचारा, आणि कोणाचं त्या गुरुजीकडे लक्ष नाही कार्यामध्ये. लग्नाचा विधीला गुरुजींना आपण बोलवले, पाहुणे येणार 6ला, त्यांना सांगितलं 4लाच येणार आहे, तुम्ही 3:30लाच आमच्याकडे येऊन बसा. काय काम असतं माहिती नाही गुरुजींचं इतक्या लवकर येऊन तिथून. यांना का असं वाटतं त्यांना आधी बोलून बसून आणि ते खुंट्यासारखा बांधून टाकावं. आणि ते आल्यावर म्हणतात की तुम्ही आधी पूजा करून घ्या. लोक काय म्हणतात एवढे लांबून दमून भाकून आलेले, त्यांना जरा नाश्ता जेवणं खावणं सगळं सगळं होईल आणि मग पूजा. 4ला आलेला गुरुजी रात्री 10ला पूजा कशी तरी चालू करतो. खरं सांगा, तुम्ही जर इतक्या वेळेस तुम्हाला जर अशी हॅरेसमेंट केली तर तुमचं किती लक्ष लागेल, किती जिवंतपणे तुम्ही काम करू शकाल इतकी जर हॅरेसमेंट तुम्हाला दिली असेल तर. आधी काय करायला हवं, ठीक आहे आले पाहुणे, आल्या आल्या चहा घेतील, नाश्ता काही करायचा नाही, पहिले पूजा आणि मग नंतर तुम्ही जेवण करा, नाश्ता करा, गप्पा गोष्टी काय असेल ते करा. इतका छान आनंदी होईल ना हा कार्यक्रम की तुम्हालाही आनंद, गुरुजींना सगळ्यांनाच आनंद. आणि शास्त्राप्रमाणे पण बघ आपण करतो का हो तसं, आधी खाणं पिणं आणि मग जमलं तर पूजा. आणि एवढं सगळं झालं, 4 वाजल्यापासून गुरुजी आलेला आणि 10 वाजता पूजा चालू झाली. ज्याला काही अधिकार नाही ना तो हळूच काना देऊन सांगतो गुरुजी लवकर आटपा बरं का, वेळ घालवू नका. आता सांगा गुरुजींनी काय करायला पाहिजे अशा वेळेस, म्हणजे त्याची पेशन्स किती टिकवावा, गुरुजींनी काय केलं पाहिजे. आपण प्रत्येक व्यवहारामध्ये कसं वागावं ना, कृष्णाच्या चरित्राकडे बघितलं आपल्याला समजतं. कृष्ण म्हटले खाणं पिणं नंतर, ज्या कामासाठी आलो ती चर्चा आधी करू महाराज, नंतर मग माझ्या मनासारखी चर्चा झाली, योग्य झाली की मग खाणं पिणंच आहे ना बाकीचं. आधी काय, आधी प्रधान काम जे आहे ते आधी करूया म्हणून कृष्णाने जायला आधी बोलायचं काय असेल ते, आणि मग बोलायला सुरुवात केली. धृतराष्ट्राला वाटलं अवघड आहे, म्हणजे याला खाऊ पिऊ घालून फसवता, प्रलोभनाने फसवता येणं कदापि शक्य नाही. आणि मग त्यांनी सांगितलं बघा म्हणे महाराज, अगदी थोडक्यात विषयाला हात घालतो आणि काय करतो तर तुम्ही अर्ध गाव अर्ध राज्य सोडून द्या हा विषय. म्हणजे काय, सगळ्यात सोपा मी एक तोडगा आणलाय म्हणे, काय 5 भावांना 5 गावं द्या हस्तिनापूरच्या जवळपासची, आणि हा वाद तंटा इथे आत्ता एका वाक्यात मिटतो म्हणे. बोला, म्हणजे प्रयत्न केला की नाही कृष्णाने युद्ध टाळण्याचा, खूप शेवटच्या सेकंदापर्यंत प्रयत्न केला. म्हणून भगवान म्हणले अर्जुना तुम्ही सगळेजण साक्षी आहात रे, आपण खूप प्रयत्न केला आहे आणि तरीही ते आपल्या समोर वाढून आलंय. काय काय वाढून आलंय, चोपपन्नम च उपपन्नम. म्हणजे काय, हे पार्था आता हे यदृच्छया आपली इच्छा नाहीये तरीही आपल्या समोर ताट वाढून आलंय. मग काय करावं, स्वीकार करा. ताट कशाचं वाढून आलंय, युद्ध करण्याची, आणि त्या ठिकाणी आपल्याला प्रसंग प्राप्त झाला.
यदृच्छया न मागता मिळालेली आहे ही गोष्ट तुला. आपण खूप प्रयत्न केला टाळण्याचा, पण न टाळता आपल्याला त्या ठिकाणी त्याला सामोरच जावं लागलेलं आहे. च उपपन्नम अपावृत्तम स्वर्गद्वारम. आता लक्षात ठेव, हे युद्ध जर प्राप्त झाले क्षत्रियाला तर स्वर्गद्वारम अपावृतम. आता हे युद्ध प्राप्त झाले म्हटल्यानंतर त्या युद्धाला सामोरं जायला हवं. कारण का? धर्म्यादी युद्धाश्रय्यन्य क्षत्रियस्य न विद्यते. आपोआप प्राप्त झालेले युद्ध असेल त्याच्यापेक्षा श्रेयस्कर क्षत्रियाला कुठलाही धर्म नाही. आणि आपण टाळूनही तो आपल्याला प्राप्त झालाय म्हटल्यानंतर स्वर्गाचं द्वारच उघडले असं समजावं. आणि म्हणून सुखिनाः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमिदृशम. अरे हे युद्ध सुखिनाः मोठ्या भाग्यशाली क्षत्रियांना प्राप्त होतं आणि न मागता मिळालेलं नाही. तू का नाही म्हणतो? कशाला आणि पाठ लावतो त्या युद्धाला? सांग ना तू, बोल. अथ चैत्वमिमं धर्म्यं संग्रामन्न करिष्यसि ततः स्वधर्मं कीर्तिंच हित्वा पापम वाप्स्यसि. अथ म्हणजे आता, त्वं म्हणजे तू, इमं धर्म्यं संग्रामन न करिष्यसि. आणि जर हा धर्मरूप विहित संग्राम तुला प्राप्त झालेला आहे आणि जर तू करणार नसशील तर मग काय होईल म्हणे? तर ततः म्हणजे तर स्वधर्मं च कीर्तिं. तुझी स्वतःच्या धर्माबद्दलची कीर्ती ह्या दोघांनाही, स्वतःचा धर्म आणि कीर्ती या दोघांनाही काय होईल? तर मुकशील. त्या ठिकाणी तुझ्या हातातून सुटून जाईल आणि मग आपापच तू पापाला जोडला जाशील. पापम वाप्स्यसि हित्वा पापम वाप्स्यसि. आता जर हे आपोआप प्राप्त झालेले युद्ध आहे आणि हे जर तू टाळणार असेल तर मात्र तुला आपोआप पाप लागेल. बघा भगवत भक्तांनो, क्षत्रियाचा धर्म आहे युद्ध प्राप्त झालं सहज तर ते युद्ध करणं हा त्याचा धर्म आहे. ब्राह्मणाचा धर्म काय आहे? ब्राह्मणाचा धर्म असा आहे की सकाळी लवकर उठायचं आहे. सकाळी म्हणजे 8:30-9ला नव्हे तर साधारणपणे 5 किंवा 5च्या आत किंवा 5:15, 5:30 जास्तीत जास्त रोज. एक दिवस नाही, रोज उठायचंय. सूर्योदयाच्या पूर्वी स्नान करायचं आहे. स्नान करून सूर्योदयाच्या आधी आचमन, केशव, नारायण, माधव, नंतर प्राणायाम, प्रथम संकल्प, नंतर मार्जन, नंतर मंत्राचमन, नंतर द्वितीय मार्जन, आघमर्षण, हे सगळं करून तयार राहायचं आहे. आणि तयार होऊन सूर्य गर्भातून बाहेर येतो ना त्यावेळेस सूर्याला अर्घ्य द्यायचंय. त्याचा कर्म आहे, याचा धर्म आहे तो. आणि संध्यावंदन हा रोजचा नैमित्तिक कर्म आहे ब्राह्मणाचं. ते केल्याने पुण्य मिळत नाही, पण न केल्याने पाप लागतं. भगवान ते न केल्याने पाप लागतं. क्षत्रियाचा धर्म काय? क्षत्रियाचा धर्म युद्ध जर सहज प्राप्त झाले असेल तर त्या युद्धाला सामोरं जाणे हा त्याचा धर्म पालन आहे. आणि ते जर केलं नाही तर पाप लागतं. हा धर्म आहे. ब्राह्मणाने 3 दिवस संध्यावंदन केलं नाही तर तो परत शूद्र होतो. परत मुंजी करायला हवी त्याची, नाहीतर शूद्र येतो. पुस्तकात जानवायन त्या कपाळी गंध लावले काही उपयोग नाही त्या ब्राह्मणाचा. भगवान म्हणले त्याप्रमाणे क्षत्रियाला जर, म्हणून क्षत्रियाने रोज कशाची पूजा करावी? क्षत्रियाने शस्त्रांची पूजा करावी. वैश्याने काय करा तर वैश्याने आणि त्या ठिकाणी जो कापडाचा व्यापार करणार आहे त्याने कात्रीची पूजा करावी. कात्रीची पूजा करतो कधी कोणी आपण? कात्रीची पूजा का? त्याने कापड कापलं जातं. जे मोजमापाची पट्टी आहे त्याची पूजा करावी. ती त्याची लक्ष्मी आहे, ती त्याची आणि त्या ठिकाणी देवता आहे, ती त्याची देवता आहे. प्रत्येकाची देवता वेगवेगळी ठरलेली आहे. व्यापारी असेल तर तराजू, काटा, कात्री आणि मोजपट्टी इत्यादीचे काही साधन आहेत ना व्यापार करण्याचे, त्या सगळ्यांची पूजा करायला हवी आहे. ब्राह्मणाने सरस्वतीची पूजा करायची आहे, क्षत्रियाने शस्त्रांची पूजा करायची आहे, तर आणि शूद्रांनी सदा सर्व काळ सेवा करायची. म्हणून त्या आपल्या मालकांची मोठ्या पर्व काळामध्ये सुद्धा कायम सदा सर्व काळ सेवा करण्याचा आणि व्रत धरले तर त्यांची सेवा करणे हा त्याचा धर्म आहे. आणि तुला जर हा धर्म प्राप्त झालेला आहे याच्या आणि याला जर पाठ लावली तर सांग, धर्म बुडवणारा म्हणून तुला पाप लागेल, अपकीर्ती होईल की कीर्ती होईल अर्जुना? अकीर्तींचापि भूतानी कथयिष्यन्ते ते व्यया संभावितस्य च कीर्ती मरणात अतिरिच्यते. आणि मग भगवान म्हटले आहेत, अर्जुना इतकी छान संधी तुला प्राप्त झालेली आहे आणि तू ती दवडतोयस वेड्या. भूतानी ते अव्ययाम कीर्तीच अपि कथयिष्यन्ति संभावितस्य अकीर्ती मरणात अतिरिच्यते. बोल बरं अर्जुना तू, अकीर्तींच आपि भूतानी,
भूतानी म्हणजे सर्व लोक ते काय करतील तुझी त्या ठिकाणी, आणि ते अव्ययाम तर काय करतील ते सगळेजण तुझी कीर्ती अपकीर्ती आणि ह्या त्या ठिकाणी काय होतील तर सांगत सुटतील ना, अरे हा अर्जुन पळकुटा बरं, मागे पळून आला. हा, तुम्ही युद्धाला उभे राहिले ना, घाबरायचं नाही बरं, घाबरायचं नाही. तुम्ही ज्या कामाला उभे राहिले ना तिथे संकट आलं म्हणून घाबरून मागे सरकला की जो घाबरला ना तो संपला. घाबरायचं नाही, घाबरला की संपला. मग त्या क्षणाला तुम्ही धीटत्व दाखवलं ना की मग नाही काही अडचण. बघा भगवत भक्तांनो, आपण ज्यावेळेस आपल्या टेलिव्हिजन संचावर, दूरदर्शन संचावर ज्यावेळेस कधी कधी एखाद्या मॅचेस वगैरे बघतो की नाही, सामने बघतो, तर ते खेळणं आपण अचाटून बघतो, अरे रक्त निघतंय त्याच्या अंगातलं तरी तो खेळतोय. आपण बघतो. कोणी कोणी काय म्हणतं, पैसे मिळतात का, फुकट खेळतो का तो, लाखाने पैसे मोजलेले असतात, कोटीने पैसे मोजले नाही हो. ती एक उर्मी असते बघा, उर्मी असते. बरं ते खेळाडूंना पैसे मिळतात म्हणून ते खेळतात असं आपण गृहीत धरू थोडा वेळ. जर काही उदाहरणं आहेत आपल्याला समोर, तिथे जर बघितले ना बारकाईने तर आपल्याला लक्षात येईल की त्या खेळाडूने आपल्या देशाचा आणि त्या ठिकाणी अंगात संचार झाला होता म्हणून त्या. पण खेळाडूंच्या वेळी आपण सैनिक बघतो, सैनिक नुसतेच खेळाडू नाही, सैनिक बघतो नाही का. त्या ताज हॉटेलवर आणि याच्यावर जेव्हा हल्ले झाले होते, एकेकाच्या पोलिसांच्या मनातले व्यथा किंवा त्यातले जे अनुभव आहेत ते ऐकल्यानंतर अंग थरारून जाते की नाही आमचं. त्यावेळेस जर ते म्हणले असते नको नको गोळी लागली तर काय करायचं, आपली घरी बायका पोरं आहेत, आपल्याला काय करायचंय, असं जर त्यांनी केलं असतं तर कसा आपला पकडता आला असता आम्हाला. तो पुढचा अजून जो अनर्थ होणार होता जास्तीचा तो टाळला असता की अजून काही अनर्थ झाला असता. टळला तो. त्याला जर पकडलं नसतं तर काय काय होऊ शकलं असतं. या सीमेवर जे आमचे सैनिक लढतायत त्यांना फक्त पैसे फॅसिलिटी मिळतात म्हणून लढतात का होते, म्हणून लढतात का, म्हणून रक्त सांडलं तरी ते पुढे 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 चालतच राहतात. का चालतात, तो त्यांचा धर्म पालन करतात. ते त्यांचा धर्म पालन करतात. घरामध्ये आपल्या आईला चटका बसलेला असतो तरीही ती पोळ्या लाटते आणि पोळ्या भाजून आपल्याला गोडगोड खाऊ घालते. तिला काही त्याच्या बदल्यात पैसे मिळतात, कौतुक होतं. उलटी आज जर पोळी थोडी कच्ची आली असेल तर आपण आरडाओरडा आकांड तांड करतो, आई तुझं लक्ष कुठे होतं, अरे तिच्या हाताकडे तुझं लक्ष दे म्हणजे तुला समजेल तिचं लक्ष कुठं होतं. तिचा हात कापलाय रे तरी तिने पोळी भाजली आहे, तरी तिने भाजी केली आहे तुझ्यासाठी, आणि तुला ती खातानी हे सगळं सुचतंय का वेड्या. तर हे बारीक लक्ष असायला हवं. अर्जुना कीर्ती काय होईल तुझी अशा वागल्याने, काय कीर्ती होईल. 15 वर्षाचा तेंडुलकरला ज्यावेळेस वकार युनिस आणि इम्रान खानचा बाउन्सर लागला आणि चक्कर आल्यासारखी घोळ आल्यासारखी झाले. समोरचा जो खेळाडू होता ना तो म्हणला की तू मध्ये जातो का, तो म्हणला नाही. आता जर मध्ये गेलो तर आयुष्यात परत उभा राहणार नाही पिचवर. आत्ता जर उभा राहिलो नाही, मध्ये गेलो घाबरून तर परत पिचवर उभा राहणार नाही. आणि ती जे वेळ साधली ना त्याने, त्या खेळाडूने तेंडुलकरने, त्याचा परिणाम काय झाला तर पुढचा चेंडू त्याने खणखणीत चौकार मारला, 15 रन केले आणि आउट होऊन घरी आला. पण त्या 15 रनमुळे पुढे 25 वर्ष खेळू शकला का. त्या प्रसंगाला जर त्याने पाठ लावली असती तर तो परत कधी आयुष्यात उभा राहू शकला नसता. प्रत्येक गोष्टीत हे प्रत्येक क्षेत्रामध्ये हीच गोष्ट आहे. तुम्ही सुरुवातीला घाबरले, मागे सरकले, वेळ आल्यानंतर की तुम्ही आयुष्यात कधीही काहीही करू शकत नाही. म्हणून तुझी अपकीर्ती होईल. अपकीर्ती मरणापेक्षा आणि अधिक दुस्सह्य अशा प्रकारच्या आहे, दुस्सह आहे रे. अकीर्तींचापि भूतानी कथयिष्यन्ति ते व्ययाम संभावितस्य च कीर्तिर्मरणात् अतिरिच्यते. भूतानी म्हणजे काय तर सर्व लोक, तुझी ते म्हणजे तुझी, अव्यय ते अव्ययाम म्हणजे काय तर ते सगळे जण, हे सगळे भूत मात्र जे जनता जनार्दन आहे ना, ते तुझी अपकीर्ती जी आहे ना किंवा कीर्ती जी काय आहे इथे जी तू प्रयोग करणार आहेस आता, ती सगळीकडे आणि गवगावा करून काय करतील, कथयिष्यन्ति म्हणजे सांगतील, संभावितस्य म्हणजे एखाद्या संभावित मान्य पुरुषाची. लक्षात ठेव, तू सामान्य सैनिक नाहीयेस अर्जुना, तू सामान्य सैनिक नाहीयेस. अरे ह्या 7 औक्षयिणी सेनेची सगळी नजर एकट्या अर्जुनावर खिळलेली आहे. पांडवांच्या बाजूने उभ्या राहिलेल्या 7 औक्षयिणी सेनेची सगळी नजर
तुझ्यावर खेळलेली आहे. आणि एवढंच नाही, समोर 11 औक्षणे सेना जी उभी आहे ना कौरवांच्या बाजूने लढण्यासाठी, त्यांची सुद्धा नजर तुझ्या, म्हणजे 18 औक्षणी सेनेची नजर एकटा अर्जुनावर. अर्जुन काय करतो? एवढंच नाही अर्जुना, इथून घरी असलेल्या संजयाची नजर तुझ्यावर खेळलेली आहे, या महाराजांची नजर तुझ्या कृतीवर खेळलेली आहे. आणि तू असा जर हतबल झाला, मागे सरकला, तर तू म्हणतो मला मेलेलं चालेल. अरे मरण खूप सोपं असतं अर्जुन. आपल्या कानाने आपली अपकीर्ती ऐकली ना, मरणापेक्षा कठीण असतं बाळा. मरणात अतिरिच्यते, तिथे जे मरणात अतिरिच्यते जे आहे ना, तर मरणात द ची अजून फोड केली ना व्याकरणाच्या दृष्टीने, तर त पण निघतो बरं. त्या पुढच्या शब्दाच्या अनुसार त्याची संधी फोड होत असते, तर त्यातनं त पण निघतो कधी कधी. च मधनं सुद्धा त येतो कधी कधी बाहेर. जसं आपण 31व्या अध्यायाच्या दुसऱ्या ओळीत बघितलंय, युद्धात श्रेयन्यत, तर इथं द च्या ऐवजी त आहे. मरणात म्हणजे मरणापेक्षाही, आणि काय होईल तर अति म्हणजे खूप, आणि रिच्यते म्हणजे बाहेर निघेल, तर दुस्सह होईल. म्हणून तू आता काय करतात, नक्की आणि युद्धाला तयार हो, घाबरू नकोस रे अर्जुन. काय घाबरतोस तू? वेडायस की काय? तुझा धर्म आहे तो. भयाद् रणाद् परतम मत्स्यन्ते त्वां महारथाः येषाञ्च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्. हे भयाद् रणाद् परतम मत्स्यन्ते त्वां महारथाः त्वां रणाद् भयाद् उपरतं मत्स्यन्ते च येषां त्वं बहुमताः भूत्वा लाघवं यास्यसि. अरे लक्षात घे अर्जुना, तू काय दुर्योधनाधिक वीर हे महारथी आहेत. त्वाम म्हणजे तुला, रणात म्हणजे रणातून, भयात म्हणजे भयाने, आणि उपरतम म्हणजे निवृत्त झालेला, मत्स्यन्ते म्हणजे समजतील, च म्हणजे आणि काय होईल, येषां म्हणजे ज्यांना, त्वम म्हणजे तू पूर्वी, बहुमताः अभूः तेषां एव सादृशाः भूत्वा बहुमताः भूत्वा म्हणजे बहुमत मोठा शूर योद्धा खरा क्षत्रिय आहेस, आणि म्हणून अतिशय मान्य झालेला होतास, आणि भीष्मादिकांना तसा मान्य होऊन लघुत्वास, हलकेपणा, तिरस्कारास पात्र होशील. अरे तू एवढा मोठा आहेस. थोडक्यात काय आहे, भगवंत अर्जुना म्हणता तुझी बॅकग्राऊंड इतकी सॉलिड आहे अर्जुना, की तू सगळ्यांना माहिती आहे की अर्जुनच जिंकणार आहे, आणि तू हतबल झाल्यावर काय की अपकीर्ती जरा विचार कर रे. अरे यांना कितीतरी वेळा तू पराभूत केलेला आहेस, यांना कितीतरी वेळा पराभूत केलं. किती वेळा केलं सांगू तुला? म्हणे कोण कोण आलं होतं सांग त्यावेळेस. आणि तू एका भिक्षुकाच्या वेशामध्ये आला होतास ना, आला होतास की नाही द्रुपद राजाच्या दरबारात? म्हणे हो. लाक्षागृहातून बाहेर पडल्यानंतर आम्ही भिक्षुकाचाच वेश धारण केला, एका तपस्व्यांचा वेश धारण केला तपाची भावांनी. आणि ती बातमी कळाली होती काय, द्रुपद राजाने स्वयंवर ठेवलेला आहे, मत्स्याचा अक्षभेद जो करेल त्याला आणि माझी कन्या ही वरमाला घालेल. तिथे कोण कोण आलं होतं? सगळे आले होते. कर्ण पण आला होता. दुर्योधनाधिक आले होते. केला का कर्णभेद कोणी? त्या अक्षभेद डोळ्याला, आणि तो बाण मारला का कोणी? नाही. कोणी मारला? तू. केवढा गवगवा झाला. अरे वा 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 वा. एक आणि तपस्वी वेशामध्ये आलेला एक ब्राह्मण कुमार, आणि काय करतो तर मत्स्यभेद करतो, मत्स्याचा आणि अक्षभेद करतो. केवढा गवगवा झाला. विराटाच्या दरबारामध्ये गायी पळवताना आणि त्या विराट पुत्राला आणि सारथ्यासाठी तू उभं केलं. सुरुवातीला तू सारथ्य करत होता त्या विराट पुत्राच्या आणि रथाचं, परंतु ज्यावेळेस तो घाबरला सगळ्यांचे ते बाण आणि त्यांचे तो पराक्रम बघून, त्यावेळेस आणि त्या ठिकाणी तू स्वतःचं गांडीव धनुष्य जे आहे ते जिथं ठेवलं होतं, आणि बृहन्नडाला असताना सुद्धा तू ते गांडीव हातात धरलं, आणि ज्यावेळेस त्याचा टणत्कार केला आणि तुझी 13 वर्ष पूर्ण झालेली होती त्यावेळेस धर्मानुसार, आणि त्यावेळेस तू टणत्कार केल्यानंतर युद्धामध्ये काय आणि शस्त्राचा प्रहार केला, काय मोहिनी अस्त्र टाकलं आणि सगळ्यांना मोहित करून टाकलं, आणि त्या गायींची सुटका केली. आणि विजय कुणाला मिळाला तर जणू त्या विराट पुत्राला विजय मिळाला आणि गवगवा झाला त्याचा. परंतु पराक्रम कोणी केला? सगळ्यांनी सांगितलं की हा पराक्रम फक्त आणि फक्त अर्जुनाशिवाय कोणी करू शकत नाही. मग एवढा नाव कमवलेला, आणि आता काय करशील?
तर त्यांच्या पुढे इतकं लघुपण घेतस, इतकं लहानपण घेतस वेड्यासारखं, काय तुला शोभतंय? तू जरी म्हणला ही हिंसा होऊ नये म्हणून मी मागे फरतो, पण तू असा जो विचार करतोय, हे जमलेले 18 औक्षणी सेना असा विचार करणार का हिंसा होऊ नये? सगळेजण म्हणतील मग हिंसा होणार होती युद्धात हे आधीच माहिती होतं, मग कशाला एवढी जमवाजमव केली? सगळे म्हणतील कर्णाला घाबरला, दुर्योधनाला घाबरला, भीष्माचार्यांना घाबरला, सगळ्यांना घाबरला आणि घाबरून मागे पळाला. त्याच्यामध्ये तुला आता त्याच्यासाठी तरी तुला म्हणे उसना उसना युद्ध करायलाच हवं आहे. मी बाकीचं तुझ्याकडून काहीही ऐकून घेणार नाही अर्जुन, मला बाकीचं काही सांगूच नको. एवढ्यासाठी तरी भयाद्रणादुत्परतम मस्त्यंते त्वाम महारथा, एवढ्या महारथी लोकांना बघितलं आणि अर्जुन घाबरला आणि पळपुटावून मागे पळून गेला. ह्या असल्या प्रकारच्या गोष्टी ऐकण्यापेक्षा आणि एवढं लघुत्व तुझ्याकडे तू घेण्यापेक्षा युद्धाला तयार हो बरोबर कसा. अवाच्य वादांच बहुन वदिष्यन्ति तवा हिताः निंदन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःख तरन्नु किम. निंदंताः तव म्हणजे तुझी निंदा करणारे तयार होतील, तू मागे सरकला काही. निंदंतस तव सामर्थ्यम तुझ्या सामर्थ्याला आणि सगळे निंदणारे होतील. आणि काय होतील तर त्या ठिकाणी अवाच्य वादाम म्हणजे अनेक अवाच्य शब्द त्या ठिकाणी काय करतील, बहुन म्हणजे खूप, वदिष्यन्ति म्हणजे बोलू लागतील, तवा हिताः म्हणजे काय आहे तर तुझ्या आणि त्या ठिकाणी तुझं अहित समजून किंवा तुझं अहित जाणणारे किंवा तुझे शत्रू जे आहेत हे सगळे तुझ्या आणि बद्दल अपशब्द काढतील, बरं तुझी निंदा करतील. तुझे शत्रू तुझ्या पूर्व पराक्रमाची निंदा करतील. आणि काय नाही म्हणे सहज त्यावेळेस जिंकला, हो कशाचा आलं काय, सहज दैवयोगाने जिंकला असं म्हणतील. अर्जुनात एवढं सामर्थ्य आहेच कुठे मुळी असं सगळे म्हणतील. पण त्यावेळेस काय करायचं बोल ना तू. मग त्यावेळेस काय करायचं, मग त्याच्यापेक्षा तू युद्ध कर ना. युद्ध केल्याने तुला काय वाटतंय, मेला तर मेला, नाहीतर तुझी तयारीच आहे ना, ज्यांनी माझ्यावर बाण मारावे. म्हणून हतो वा प्राप्सी स्वर्गम, तू जर युद्धात मृत्यूला सामोरा गेलास तुला स्वर्ग प्राप्ती नक्की आहे. कारण रणांगणात जो वीर जातो ना, रणांगणापेक्षाही आपलं कर्म करता 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 तो आणि त्या ठिकाणी आपल्या देहाची आहुती देतो ना. आपल्या प्रत्येक व्यक्तीचं कर्म भिन्न भिन्न आहे, त्याचा धर्म आणि तोही भिन्न भिन्न. ते करताना जरी त्याची प्राणाची आहुती झाली तर त्याला आणि कैवल्यपद आपोआप प्राप्त होत असतं. रणांगणामध्ये तू मेलास, हतो वा प्राप्सी स्वर्गम, तुझा जर मृत्यू झाला किंवा तुला एखाद्याचा बाण लागला आणि तुझा प्राण निघून गेला तर तुला स्वर्ग मिळेल. जितवा वा भोक्षसे मही, आणि जर जिवंत राहिलास तर विजयी होशील. दोनच गोष्टी होऊ शकतात, एक तर मृत्यू होऊन स्वर्गात जाशील किंवा जर जिवंत राहिला स्वर्गीचं सुख हस्तिनापूर आणि इंद्रप्रस्थासह तू भोगशील. हतो वा प्राप्सी स्वर्गम जितो वा आणि जित्वा वा भोक्षसे मही, तर जिवंत राहिला तर ह्या भूमीला आणि पूर्णपणे स्वतंत्रपणे तुम्ही भोगाल रे सगळेजण राजे. तस्मात उत्तिष्ठ कौंतेय, म्हणून तू उठ आणि युद्धाय कृतनिश्चया, युद्धाचा निश्चय नक्की कर. सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभो जया जयो ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि. माणसाने जीवनामध्ये खिलाडू वृत्तीने जगावं, भगवान म्हणतात. खिलाडू वृत्तीने जगलं पाहिजे, ज्याला स्पोर्ट्समन स्पिरिट म्हणतात ना, ती खिलाडू वृत्ती पाहिजे. ठीक आहे, दोन मल्ल एका बरोबर युद्ध करू लागले एकमेकाबरोबर, कोणीतरी विजय होणार कोणीतरी पराभूत होणार. त्याच्यामध्ये ते फक्त आपण त्याच्याशी लढलोय याच्यात समाधान मानावं हरणाऱ्याने, आणि जिंकलोय तर मी आज त्याला पराभूत केले मी जिंकलोय म्हणून विजयाचा उन्मादही करू नये आणि पराभवाचा आणि विषादही करू नये. अर्जुन चल तू युद्धाला तयार हो बरं. दोन्ही गोष्टी समान मान, तुला पापही लागणार नाही पुण्यही नाही काहीच नाही, तू काळजीच करू नको त्या गोष्टींची. सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभो जया जयो ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापम वाप्स्यसि. सुख आणि दुःख यांना तू सममान आणि ते करूनच त्या ठिकाणी सुखाविषयी आसक्ती आणि ठेवू नकोस आणि दुःखाविषयी द्वेषही ठेवू नकोस. लाभालाभो जया जयो समे कृत्वा, हे दोन्ही हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सम मानायला शिक, काही अडचण येणार नाही. त्याप्रमाणे तू युद्धाला तयार हो. तुला कुठल्याच प्रकारचा दुःख आणि कुठल्याच प्रकारचा विषाद वगैरे जे काय आहे ना ते काहीही होणार नाही याची मी तुला शाश्वती देतो.
काळजीच करू नको तू ह्या सगळ्या गोष्टींची की मला याच्याने काय होईल त्याच्याने काय होईल, काही विचार करू नको. तुझं काम करत राहा, कर्तव्य करत राहा, बाकी काहीच विचार करू नकोस तू. आता उद्या काय होणार आहे, उद्या पुढे काय होणार आहे. एषा ते भीता सांख्ये बुद्धियोगे त्रिणाम शृणु बुद्ध्यायुक्तो यया पार्थ कर्मबंधम प्रहास्यसि. भगवान म्हटले एषा म्हणजे ही, ते म्हणजे तुला, सांख्य म्हणजे परमार्थ वस्तूच्या विवेकाविषयी, बुद्धी आणि काय सांगितलेलं आहे, बुद्धी ही म्हणजे बुद्धी किंवा ज्ञान, हे मी तुला सगळं सांगून झालेलं आहे. अभिहिता सगळं सांगून झालेलं आहे. एषा ते अभिहिता, तुझ्या हितकारक जे काही ज्ञान आहे सगळं सांगून झालेलं आहे. बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधम प्रहास्यसि. कर्म रूप बंधाला तू टाकून दे आणि ती मी सांगितलेली जी बुद्धी आहे ती लक्षात ठेवून त्याच्यावर लक्ष केंद्रित करून तू तुझं कर्म करायला तयार हो. बाकीचा विषय डोक्यात ठेवूच नको कशाच्या बाबतीत काही. अरे तू हे जर करशील तर तुला कोणत्याही प्रकारची आणि अडचण येणार नाही. योग बुद्धीने युक्त झालास की कर्मबंधनाचा तू आपोआप त्याग करशील. तू हे काम कर. तुला सांगितलं ना, शस्त्रास्त्राने जे जाईल नष्ट होईल ते काय होईल तर शरीर नष्ट होईल. आत्मरूपाने तुझे सगळे जे प्राणप्रिय तुला वाटतात ना ते सगळे आहे तसेच राहणार आत्मरूपाने. तूही आत्मरूपानेच आहेस. हे शरीर नष्ट झालं की बस संपलं काम. भगवत भक्तांनो, भगवान गोपाळकृष्णाच्या सगुण लीलांच्या मध्ये ज्यावेळेस वृंदावनची लीला झाली आणि त्यानंतर भगवान मथुरेला आले, कंसाचा वध झाला, सांदीपणी मुनींच्या आश्रमात गेले, त्यानंतर परत आले, उग्रसेनांना राज्याचा कारभार करण्याला मदत केली. मध्यंतरीच्या काळात उद्धवाला पाठवून आणि गोकुळवासियाने वृंदावन ब्रजवासियांना आणि सांत्वनपर संदेश धाडला आणि त्या ठिकाणी असलेल्या राधेला, यशोदा मैयाला, नंद बाबांना, गोवर्धन गिरिराजाला, यमुना मैयाला, गोपींना, तिथल्या गायींना, तिथल्या गवताच्या पात्याला, तिथल्या लता वेली वृक्ष, तिथला वारा, तिथली मातीची धूळ, या सगळ्यांना निरोप धाडला. मी तुम्हाला विसरलेलो नाही, परंतु आता मला आजोबांना आणि आई वडिलांना थोडी मदत करायची आहे म्हणून तुमच्याकडे येऊ शकत नाही. मी तुम्हाला विसरलेलो नाही. उद्धवाने जाऊन सांगितलं हा निरोप. फक्त एवढा निरोप द्यायचा आणि परत यायचं होतं. 6 महिने उद्धव तिथे राहिले. राधेकडे गेले. राधेला सांगितलं की तू, आणि मथुरेतल्या कृष्णाचा निरोप आहे. राधेने सांगितलं मूर्खा, उद्धव ज्ञानी. पण राधा काय म्हणली, मूर्खा तुला कुणी सांगितलं कृष्ण मथुरेत आहे. पण मग कुठं आहे? ती म्हणले की माझ्या डोळ्यांच्या पापणीमध्ये कृष्णाला मी बसवलेला आहे. फक्त तो आता दृश्य स्वरूपात कुणाला मी दाखवू शकत नाही. तो अदृश्य स्वरूपाने माझ्या जवळच आहे. कोण म्हणते माझ्यापासून कृष्ण दूर गेला आहे. त्या लखोटी आणि त्या ठिकाणी असलेल्या कांबळीला बघून आणि यशोदा ढाय मुकून रडत आहे. उद्धवाने बघितलं आणि उद्धवाने बघितलं तर त्या ठिकाणी उद्धवाची अवस्था अशी झाली की अरे बापरे, इथं तर कृष्ण नाही तरी कृष्ण कृष्ण म्हणून त्या आणि त्या घोंगडीला आणि हाका मारते, अरे कान्हा, अरे लाला उठ, अरे लाला उठ. बुद्धी कशी झाली होती, कृष्णमय झाली होती. त्याच्यामुळे आता आपण कुठे आहोत काय ते सगळे विसरून गेले होते आणि बेभान होऊन कृष्णाचं चिंतन करत होते. तशी तू योग बुद्धी जागृत कर तुझी आणि तुझं कर्म कर. त्यापासून पाप लागते की पुण्य लागते की काय होतं याचा कसलाही विचार करू नको अर्जुन. बस बाकी काहीच करू नको. कर्मानुष्ठान अवश्य केलं पाहिजे. याविषयी अजून एक छोटीशी गोष्ट तुला सांगतो म्हणजे तुला लक्षात येईल. म्हणे काय, नेहाभि कर्मणाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्. अरे इह म्हणजे नेहाभि कर्मणाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते आणि न इह अभिक्रमणाशाः न अस्ति प्रत्यवायाः न विद्यते अस्य धर्मस्य स्वल्पम अपि महता भयात् त्रायते. म्हणजे भगवान म्हणतात या मोक्षमार्गरूप कर्मयोगामध्ये आरंभलेल्या कर्माचा नाश कधीही होत नाही आणि त्या ठिकाणी कसल्या प्रकारचा दोषही निर्माण होत नाही. या योग रूप धर्माचे थोडेसे अनुष्ठान आणि संसार मोठ्या भयापासून आपलं रक्षण करते आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीने मोक्ष मिळवायचा असेल तर आपल्या समोर आपल्याला प्राप्त झालेलं विहित कर्म जे आहे ते निश्चलपणे त्याच्यामध्ये आसक्त न होता आणि गर्वही न करता काय करायचंय, निरभिमान ठेवून आणि आसक्त न होता सुद्धा निर्ममतेने म्हणजे ममता न ठेवता आणि ते कर्म करत राहायचं आहे. मोक्ष आपोआप मिळतो. काही वेगळं करावं लागत नाही मोक्षासाठी. मोक्षासाठी वेगळं काहीही करावं लागत नाही.
भगवत भक्तांनो, आम्ही जो विवाह करतो ना, त्या विवाह संस्कारामध्ये आणि वधू पिता आपल्या ह्या होणाऱ्या जावयाला जामाताला सांगत असतो काय, धर्मेच अर्थेच कामेच न चरितव्या त्या ठिकाणी तुम्ही उल्लंघन करू नका बरं. याचा अर्थच असा आहे की तुम्ही दोघेही जण आता गृहस्थाश्रमी झालेले आहात, तर तुम्ही आता या ठिकाणी धर्मानुसार वागायचं आहे. धर्मानुसार, धर्माची व्याख्या काय आहे ही समजून घ्यायची आणि त्यानुसार वागायचं आहे. जो जीव, प्रत्येक जीव आणि ज्या वेळेस आपल्या आपल्या धर्माचं रक्षण करतो ना, त्यानंतर त्याला अर्थ नावाचा पुरुषार्थ आपोआप प्राप्त होतो. भगवत भक्तांना आपोआप संधी प्राप्त होते अर्थ मिळवण्याची, अर्थप्राप्तीची. अर्थप्राप्तीसाठी कुठेही जावं लागत नाही, काही फार मोठा खटाटोप करावा लागत नाही. जो धर्मानुसार वागतो ना, त्याला बरोबर योग्य वेळेस आणि त्या ठिकाणी संधी देव उभा करून ठेवत असतो. तू जर धर्मानुसार वागत असेल तर तू आज तुझी बुद्धी, एखादा व्यापारी असेल ना, ते धर्मानुसार वागायला सुरुवात केली ना, त्याला सकाळपासून काही एखादा ग्राहक आलेला नसेल, चालेल काय अडचण नाही, पण तो म्हटला मी माझ्या धर्माला सोडणार नाही. आणि एकच ग्राहक असा येईल कदाचित की त्याच्या सकाळपासूनचे जो गेलेला वेळ ना, एका ग्राहकामध्ये सगळं निपटून मोकळं करेल. इतके पैसे मिळतील, इतके पैसे मिळतील की बस. आता पैसा मिळाल्यानंतर सुद्धा आणि त्याचा विनियोग कसा करायचा आहे तर त्यालाही शास्त्र आहे. आपल्याला मिळालेल्या 1 रुपयातले 4 आणे जे आहे ना, 1/4 भाग हा 6 ठिकाणी वाटायला सांगितलेला आहे. हा 6 ठिकाणी वाटायचं. उरलेले 75 जे आहे ना पैसे, उरलेले 1 रुपयातले, तेच फक्त आपल्या स्वतःसाठी खर्च करायचे. हे 4 आणे जे आहे 1/4 भाग, हे व्यवहाराच्या दृष्टीने ऐकायला खूप चांगलं आहे. व्यवहारात आणत असताना मोठ्या मोठ्यांच्या अंगावर काय होतं तर थर्र आणि काटा येतो बरं. कारण रुपयातला 4 आणे वाटत नाही काही, जेव्हा कोटीमध्ये 4 आण्याचा हिशोब लागतो तेव्हा ते लाखात किंमत जाते. आणि एवढे पैसे जर द्यायचे असतील, आपण एवढे द्यायचे, ते कुठे द्यायचे तर 6 ठिकाणी. पहिले म्हणजे आपली आई आणि वडील, आपले गुरु. आपण ज्या धर्मात जन्माला आहे ना, त्या धर्माच्या साठी म्हणून काहीतरी खर्च करायचा. गुरुजनांना यज्ञ यागादिकांच्या साठी आपण 2 पैसे खर्च करायला हवे. आणि ती गंगाजळी कायम काढून ठेवायची बाजूला. आणि म्हणून आपल्याला व्यवहारात कधीही अडचण येणार नाही, तर ते पैसे त्या ठिकाणी त्या वापरायचे आहेत. आपली बहीण, आपली मुलगी आणि ह्या सगळ्यांच्यासाठी हे 4 आणे जे आहेत काढलेले ते त्यांचा हक्क आहे. याच्या व्यतिरिक्त जर काही दान धर्म केला तर म्हणायचं की आम्ही दान धर्म केला. हा हक्कच आहे त्यांचा, आईचा, वडिलांचा, आपल्या गुरुजींचा, ब्राह्मणाचा, गाईचा, आपली मुलगी किंवा आपली बहीण यांचा हा त्या आपल्या कमवलेल्या 4 आण्यामध्ये त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. धर्माची ही व्याख्या आहे. आणि म्हणून पहिल्यापासून मुलींचा हक्क वडिलांच्या संपत्तीत आहेच आहे, बहिणीचा हक्क आहेच आहे. आणि याच्यानंतर जर आपण काही त्या ठिकाणी त्यांना द्यायची म्हणजे दिलं असेल तर म्हणायचं की आम्ही दान धर्म केला. तो हक्क आहे त्यांचा. आईचा हक्क आहे आपल्या कमाईत, वडिलांचा हक्क आहे. म्हणून आपल्याला मिळालेल्या पैशातले 4 आण्याचा हिस्सा या 6 जणांमध्ये विभागून वाटायचा आहे. मग असा जो कोणी वागेल ना, अशा पद्धतीने जो जगत असेल ना कोणी, त्याला वेगळं प्रयत्न करावा लागत नाही. म्हणून आपल्या अर्थाचं नियोजन कसं करायचं, पैशाचं नियोजन असं करायचंय. हा दुसरा पुरुषार्थ झाला. आणि हा पुरुषार्थ करून तिसरा पुरुषार्थ आला आहे काम. काम काम हा पुरुषार्थ आहे. आणि हा करत असताना आपल्या वडीलधाऱ्यांचं, आपल्या धर्माचं बंधन जे असेल शास्त्राने सांगितले ते पालन करून जो आपल्या कामना पूर्ण करतो ना, कामनापूर्ती करतो ना, त्याला. आणि ह्या 3 पुरुषार्थ जर ह्या पद्धतीने पालन केले तर मोक्ष हा आपोआप येणारी गोष्ट आहे. त्याच्यासाठी वेगळं कुठे जायची, काही खटाटोप करायची काही आवश्यकता नाही. नीतीनुसार पैसा कमवावा, नीतीनुसार वागावा. पैसा आपोआप जेवढा पाहिजे तेवढा येतो. जेवढा आलेला आहे त्याच्यातला 4 आण्याचा हिस्सा अशा ठिकाणी वाटा. आता ज्याला 4 आणे जास्त वाटत असेल त्याने किमान 10 पैसे तरी टाकावे बाजूला रुपयातले. या टक्क्याने जरी आपण बाजूला ठेवावे, म्हणजे कधीही यज्ञ या आई वडील यांची सेवा करायची असतील तर आपल्याला पैशाची चिंता कधीही पडणार नाही. ते आणि रिझर्व्ह ठेवायचे आहेत, सगळे पैसे राखीव ठेवायचे आहेत. ते पैसे त्यांचेच आहेत. ते आपल्या कमाईतल्या प्रत्येक कुठलाही व्यवहार झाला की तेवढे पैसे बाजूला काढून ठेवाय. काही वाटत नाही मग ते पैसे खर्च करताना, कारण ते त्यांचेच आहेत, आपले नाहीच आहेत ते. अशा प्रकारे जगला आपल्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात. कारण का त्याला, आणि हा भला माणूस आहे असं म्हणून सगळेजण आशीर्वाद देतात. बहिणी आशीर्वाद देते, मुलगी आशीर्वाद देते, आई वडील आशीर्वाद देतात, गुरुजनही आशीर्वाद देतो. समाजात जर कधी 2 पैसे ह्या गंगाजळीतले खर्च केले तर समाजाचा पण आशीर्वाद मिळतो. आणि एवढ्या सगळ्यांच्या सदिच्छा असतील तर त्याच्या जीवनात कधीच अपयश किंवा ह्या गोष्टी येतच नाही.
आणि त्या गोष्टी आल्या आणि ज्यावेळी निरीच्छ अवस्था येते ना आमच्या जीवाची, निरीच्छ, काही इच्छा नाही राहिली, अरे हे तर मोक्षपद आहे. तुझे मला मोक्षाची भाषा वापरली ना, तू हे मला मोक्ष कसा मिळेल, तर हे कर्म तू करत राहिला तर मोक्ष आपोआप मिळेल. त्याच्यासाठी वेगळं कुठे जावं लागत नाही अर्जुना, वेगळं कुठेही जावं लागत नाही रे वेड्या. आपल्या कर्माला त्याने आरंभ केला आणि ते कर्म त्याने तसंच्या तसं इमाने इतबारे पूर्ण केलं, त्याला मोक्षपद आपोआप मिळतो. त्याला काहीच करावं लागत नाही, काहीच करावं लागत नाही. आणि यांना मारायचं आहे याबद्दलच्या ज्या शंका आहेत किंवा हे कसं करून कसे शस्त्र चालू, या शंका तर मी दूर करण्याचा खूप आटोकाट माझ्या परीने प्रयत्न केला. आत्मतत्व सांगितलं तुला, तू युद्ध करणं कसं उचित आहे हे समजून सांगितलं, आणि तू हे केलंच पाहिजे, तू नाही केलं तर काय होईल हेही सांगितलं. तू जसं सांगितलं युद्ध केल्यावर काय काय होईल हे जसं तुम्हाला सांगितलं, तसं तू युद्ध नाही केलं तर काय काय होईल हे मी तुला समजून सांगितलं. आता निर्णय तुझा आहे, आता तू घ्यायचा आहेस. आणि म्हणून तू उत्तिष्ठ, उठ आणि युद्धाला तयार, तो युद्धाय युज्यस्व नैवम पापम, हे पाप लावून घेऊ नकोस असं अर्जुनाला भगवंताने आणि खूप मनपूर्वक सांगितलेलं आहे. संसार भयापासून तुझं रक्षण होईल. आता तुझी जी बुद्धी आहे ती कुठं लावायची आहे, कशी लावायची आहे याचाही विचार. आणि त्या ठिकाणी भगवान पुढच्या श्लोकात सांगतायत की तू बुद्धी, कोणाही व्यक्तीने आपली बुद्धी कशी आणि कुठे लावावी हे सगळं सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर प्रत्येक जीवाने आपलं जीवन जगताना काय काय पथ्य पाळायचे आहे हेही अर्जुनाला सांगितलं. अर्जुनाला आपल्या सगळ्यांचा प्रतिनिधी नेमले जणू, आणि देवाने छान अशा प्रकारचं उद्बोधन केलं. याला सांख्ययोग असं म्हणतात. तर अशा प्रकारे आपण 40 श्लोकापर्यंत तिसऱ्या अध्यायाच्या संथेसह आणि काय केलं तर अर्थही बघितला आहे, संधी फोडे, संधी विग्रह देखील बघितलाय.